गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पहा, लास्ट लेक्चरला आपण पेपर फर्स्टचा थर्ड चॅप्टर कंप्लीट केला होता आणि एक चॅप्टर राहिलेला होता. पहा, आजपासून आपण सेकंड पेपर स्टार्ट करणार आहे. तुमच्या सेकंड पेपरचं नेम आहे स्टॅटिस्टिक पेपर सेकंड, कंटिन्युअस प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन अँड टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस. आता यामधील चॅप्टर आपण वन बाय वन पाहणार आहोत. पहा, तुमच्या फर्स्ट चॅप्टरचं नेम आहे युनिट फर्स्ट स्टँडर्ड कंटिन्युअस प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. आता या फर्स्ट चॅप्टरमध्ये तुमचे 4 सब पॉईंट्स दिलेले आहेत. पहा, कोणते कोणते सब पॉईंट्स दिलेले आहेत. तर फर्स्ट आहे युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन, सेकंड आहे एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन, थर्ड आहे पॅरेटो डिस्ट्रीब्युशन अँड फोर्थ आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. आता हे जे चारही डिस्ट्रीब्युशन्स दिलेले आहेत पहा, त्याचे मीन, व्हॅरियन्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशनचा यूज करून तुम्हाला काय करायचे ते एक्झाम्पल सॉल्व करायचे. आता वन बाय वन एक एक डिस्ट्रीब्युशन आपण काय करणार आहे पाहणार आहे. पहा, तुमचा फर्स्ट पॉईंट आहे युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. आता युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनची आपल्याला काय पाहिजे, फर्स्टली डेफिनेशन पाहिजे. तर डेफिनेशन काय सांगते पहा, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन अ कंटिन्युअस टाईप आर डॉट फी. आर डॉट फीलाच काय म्हणणार आहे तुम्ही, रँडम व्हेरिएबल, याचा शॉर्ट फॉर्म दिलेला आहे. पहा, अ कंटिन्युअस टाईप रँडम व्हेरिएबल एक्स is said to follow uniform distribution over the interval closed interval AB if its PDF is probability density function is given by f of x is equal to 1 upon b minus a if a is less than or equal to x, x is less than or equal to b, comma a is less than b and f of x is equal to 0 otherwise. तर ही डेफिनेशन काय सांगते पहा, कोणताही तुम्ही एक रँडम व्हेरिएबल x जर सपोज केला आणि त्याचं जर क्लोज्ड इंटरवल ए बी असेल. आता क्लोज्ड इंटरवल ए बी मीन्स काय, तर हे ए आणि बी मध्ये तो इंटरवल काय असणार आहे, क्लोज्ड असणार आहे. ए आणि बी हा दोन्ही व्हॅल्यूज काय असणार आहे, तुमच्या कॉन्स्टंट व्हॅल्यूज असणार आहेत. ठीक आहे, तर याचं प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन काय येईल, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन बी मायनस ए. कधी, जेव्हा तुमचा एक्स म्हणजे तुमचा रँडम व्हेरिएबल हा ए आणि बी मध्ये लाईज होत असेल तेव्हा. आणि अजून एक कंडिशन आहे पहा, ए इज लेस दॅन बी, म्हणजे तुमची बीची जी व्हॅल्यू आहे ऑलवेज ग्रेटर दॅन काय असणार आहे, ए असणार आहे अँड इक्वल टू 0 अदरवाईज. जर ए इज ग्रेटर दॅन बी अशी जर कंडिशन सॅटिस्फाईड झाली तर ते काय येणार आहे, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन तुमचं 0 येणार आहे. ठीक आहे, त्याचं नोटेशन दिलं आहे पहा, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन कसं डिनोट करतात. तर युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनचं नोटेशन आहे एक्स इम्प्लाइज कॅपिटल यू इन क्लोज्ड इंटरव्हल ए टू बी. हे झालं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनची डेफिनेशन अँड नोटेशन. आता त्याच्या काही नोट्स पाहूयात. पहा, खाली काही नोट्स दिलेले आहेत. फर्स्ट नोट दिलेले आहे, नोट दॅट एफ ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर. आर मीन्स तुमचा रिअल नंबर असणार आहे आणि तुमच्या ज्या सगळ्या व्हॅल्यू एक्सच्या जर रिअल नंबरमध्ये असतील तर तुमचा एफ ऑफ एक्स काय असणार आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असणार आहे. सेकंड नोट काय सांगते पहा, इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू. पहा, आता मायनस इन्फिनिटी म्हणजे तुमचा लोअर बाउंड झाला आणि इन्फिनिटी म्हणजे तुमचा अप्पर बाउंड झाला. इज इक्वल टू इंटिग्रेशन. आता युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनमध्ये तुमचं इंटरव्हल क्लोज आहे, कशामध्ये, ए टू बी मध्ये, म्हणजे ए हा तुमचा लोअर बाउंड झाला आणि बी हा तुमचा अप्पर बाउंड झाला. देअरफॉर इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ए टू बी. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली, काय आहे गिवन डेफिनेशनमध्ये 1 अपॉन बी मायनस ए इंटू डी एक्स. आता 1 अपॉन बी मायनस ए कॉन्स्टंट व्हेरिएबल आहे त्यामुळे ते बाहेर घेतलं, राहिलं इंटिग्रेशन ए टू बी डी एक्स. ओनली 1चं इंटिग्रेशन काय येतं, एक्स येतं. पहा, आणि त्यामध्ये एक्सच्या ऐवजी अप्पर बाउंड आणि लोअर बाउंड काय केलेला आहे, सबस्टिट्यूट केलेला आहे. जर अप्पर बाउंड आणि लोअर बाउंड सबस्टिट्यूट केला तर त्याची व्हॅल्यू सुद्धा काय येईल,
बी मायनस ए राहील. देअरफॉर इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू 1. नेक्स्ट नोट दिली आहे पहा. इफ एक्स इज युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन मायनस ए टू ए, एक्स हा जर युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असेल मायनस ए टू ए पर्यंत, देन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1/2a if minus a is less than or equal to x and x is less than or equal to a and f of x is equal to 0 otherwise. म्हणजेच काय की जर तुमचं गिव्हन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन मायनस ए टू ए या इंटरव्हलमध्ये लाईज होत असेल तर त्याचं प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन काय असणार आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1/2a. कधी, जेव्हा तुमचा इंटरव्हल मायनस ए टू ए पर्यंत असेल, अदरवाईज काय असणार आहे, 0 असणार आहे. ही तुमची काय झाली, अनादर नोट झाली. ठीक आहे. आता युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनचं डिस्ट्रीब्युशन फंक्शन पाहू. पहा, नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा डिस्ट्रीब्युशन फंक्शन. पण हे डिस्ट्रीब्युशन फंक्शन कशाचं आहे, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनचं. तर काय दिले पहा यामध्ये, if x is the uniform distribution on closed interval a to b, then f of x is equal to probability of capital X is less than or equal to small x is equal to integration a to x f of t dt is equal to integration a to x. f of x ची व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे, f of x is equal to 1/b minus a असेल तर f of t सुद्धा काय येईल, 1/b minus aच राहील. का, कारण a आणि b दोन्ही काय आहेत, कॉन्स्टंट व्हेरिएबल्स आहेत. देअरफॉर इंटिग्रेशन a to x 1/b minus a इंटू dt. जर x आणि a अप्पर बाउंड आणि लोअर बाउंड जर गिव्हन इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट केला तर तुमचं डिस्ट्रीब्युशन फंक्शन काय राहणार आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस ए डिव्हायडेड बाय बी मायनस ए. तर पहा, इम्पॉर्टंट डिस्ट्रीब्युशन फंक्शन आहे. जर तुम्हाला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची असेल तरी पण हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे, किंवा डिस्ट्रीब्युशन फंक्शन जर फाइंड आउट करायचं असेल तरी सुद्धा हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर याला काय करा, ब्रॅकेट करून ठेवा. या फॉर्म्युलाचं तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करताना यूज होईल. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट पाहू. तुमचा नेक्स्ट पॉइंट आहे पहा, मीन अँड व्हॅरियन्स ऑफ द युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. पहा, आता मीन आणि व्हॅरियन्स हे कसं आलं हे तुम्हाला विचारणार नाहीत, पण त्याचा फॉर्म्युला हा इम्पॉर्टंट आहे. या फॉर्म्युलाचा यूज करून तुम्हाला ए आणि बीचे व्हॅल्यूज फाइंड आउट करता येतील, किंवा मीन आणि व्हॅरियन्ससुद्धा काय करता येणार आहे, फाइंड आउट करता येणार आहे. तर पहा, मी त्याची प्रोसिजर एक्सप्लेन करत नाही आहे, ओन्ली फॉर्म्युले सांगते. तर मीन यालाच तुम्ही काय म्हणणार आहेत, एक्सपेक्टेशन ऑफ एक्स, ई ऑफ एक्स असं डिनोट करणार आहेत पहा. आणि त्याचा फॉर्म्युला आहे ई ऑफ एक्स इज इक्वल टू ए प्लस बी डिव्हायडेड बाय 2. आणि नेक्स्ट व्हॅरियन्स ऑफ एक्स, त्याचा फॉर्म्युला आहे इन ब्रॅकेट बी मायनस ए इट्स स्क्वेअर डिव्हायडेड बाय 12. या दोन्ही फॉर्म्युलांचा यूज करून तुम्हाला काय करायचं आहे, तर एक्झाम्पल सॉल्व करायचे. या दोन्ही फॉर्म्युलाला काय करून ठेवा, ब्रॅकेट करून ठेवा. इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. मीन ऑफ द युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असं जर विचारलं तर काय फॉर्म्युला येईल, मीन ऑफ द युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन इज ए प्लस बी डिव्हायडेड बाय 2. आणि ए आणि बी ह्या व्हॅल्यू तुमच्या गिव्हन इंटरव्हल्समधल्या असतील. पहा, सपोज यू इन क्लोज्ड ब्रॅकेट 3 to 4 असं जर दिलं तर तुमची ए ची व्हॅल्यू राहणार आहे 3 आणि बी ची व्हॅल्यू राहणार आहे 4. आणि त्याचा यूज करून तुम्हाला काय करता येईल, मीन कॅल्क्युलेट करता येईल. सिमिलरली व्हॅरियन्स पण कॅल्क्युलेट करता येईल. तर जर मीन ऑफ एक्सचा फॉर्म्युला विचारला तर काय येईल, ए प्लस बी डिव्हायडेड बाय 2 अँड द व्हॅरियन्स ऑफ एक्स इज बी मायनस ए इट्स स्क्वेअर डिव्हायडेड बाय 12. पहा, आता हे जे मीन आणि व्हॅरियन्स आहेत ते प्रत्येक डिस्ट्रीब्युशनमध्ये वेगवेगळे आहेत. तर प्रत्येक डिस्ट्रीब्युशनचं मीन आणि व्हॅरियन्स लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता यावरचे एक्झाम्पल पाहू. नेक्स्ट एक्झाम्पल दिले पहा, इफ मीन अँड व्हॅरियन्स ऑफ ए युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन इन क्लोज्ड इंटरव्हल ए बी, रँडम व्हेरिएबल्स आर 5 and 3 रिस्पेक्टिवली, डिटरमाइन द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. तर काय दिले गिवनमध्ये, मीन अँड व्हॅरियन्स दिलाय कशाचा, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनचा.
व्हॉट इज द मीन? मीन इज इक्वल टू 5 अँड व्हॅरियन्स इज इक्वल टू 3. तर तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी हे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर कसं कॅल्क्युलेट करताना पहा, तर मीनचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. काय मीनचा फॉर्म्युला? ई ऑफ एक्स इज इक्वल टू ए प्लस बी डिव्हायडेड बाय 2 आहे. मग यामध्ये मीनची व्हॅल्यू म्हणजे ई ऑफ एक्सची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 5 दिलेली आहे. मग फर्स्टली या फॉर्म्युल्यामध्ये काय करायची आहे? ई ऑफ एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. काय इक्वेशन तयार होईल? ए प्लस बी डिव्हायडेड बाय 2 इज इक्वल टू 5. देअरफॉर ए प्लस बी इज इक्वल टू 10. काय केलं? 2 ए प्लस बीला डिव्हाइडमध्ये आहे, तो राईट हँड साईडला गेला तर तो काय होईल? मल्टिप्लाय होईल. देअरफॉर ए प्लस बी इज इक्वल टू 10. त्याला इक्वेशन 1 दिलं आहे. सेकंड इक्वेशन कसं आलं? तर व्हॅरियन्स ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आहे? 3. ही 3 व्हॅल्यू व्हॅरियन्स ऑफ एक्सच्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करायची आहे. मग काय इक्वेशन तयार होईल? इन ब्रॅकेट बी मायनस ए इट्स स्क्वेअर डिव्हायडेड बाय 12 इज इक्वल टू 3. आता पहा 12 बी मायनस ए स्क्वेअरला डिव्हाइडमध्ये आहे, तो जर राईट हँड साईडला गेला तर तो काय होईल? 3ला मल्टिप्लाइडमध्ये होईल. देअरफॉर बी मायनस ए इट्स स्क्वेअर इज इक्वल टू 36 राहील. पहा मग दोन्हीचं पॉझिटिव्ह जर स्क्वेअर रूट घेतलं तर इक्वेशन काय तयार होईल? बी मायनस ए इज इक्वल टू 6. याला इक्वेशन 2 द्या. पहा इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड जर सॉल्व केलं तर तुम्हाला ए आणि बीच्या व्हॅल्यूज मिळणार आहेत. कसं सॉल्व करतात? ए आणि बी म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2ला काय करायचे? ॲड करायचे. जर ॲड केलं तर ए आणि ए कॅन्सल होऊन जाईल. 2b इज इक्वल टू 16 राहील. देअरफॉर बीची व्हॅल्यू निघेल 8 आणि ही बीची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करा. त्यावरून तुम्हाला एची व्हॅल्यू मिळेल. तर व्हॅल्यूज ऑफ ए आणि बी काय येतील? ए इज इक्वल टू 2 अँड बी इज इक्वल टू 8. हे झालं तुमचं रिक्वायर्ड आन्सर. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट एक्झाम्पल आहे युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनचं. पहा, ऑन एक्समास जॉन गिव्स पार्टी टू हिज फ्रेंड्स. अ मशीन fills the ice cream cups. Full stop. The quantity of ice cream per cup is uniformly distributed over 200 gram to 250 gram. फर्स्ट नंबर दिलाय म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. पहा, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट अ फ्रेंड ऑफ जॉन गेट्स अ कप विथ मोर दॅन 230 ग्रॅम ऑफ आईस्क्रीम. Second number, if in all 25 people attended the party and each had 2 cups of ice cream, what is the expected quantity of ice cream consumed in the party? पहा आता गिव्हनमध्ये काय काय दिलं आहे, तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचे ते लक्षात घ्या. पहा फर्स्ट काय दिलं आहे? द क्वांटिटी ऑफ द आईस्क्रीम पर कप इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. म्हणजे हे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशनचं एक्झाम्पल आहे. ओव्हर पहा आता इथे इंटरव्हल दिला आहे 200 ग्रॅम टू 250 ग्रॅम. म्हणजे तुमचा युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनचा इंटरव्हल राहील 200 टू 250. आता फर्स्टमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? प्रोबॅबिलिटी. कशाची प्रोबॅबिलिटी? that a friend of John gets a cup with more than 230 gram of the ice cream. म्हणजे तुम्हाला x हा सपोज करावा लागेल. जॉन गेट्स अ कप. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायची आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ x ग्रेटर दॅन 230. आणि सेकंडमध्ये काय करायचं आहे? तर 25 पीपल अटेंडेड द पार्टी. 25 पीपल आहे अँड ईच हॅड 2 कप्स. आणि प्रत्येक पीपलला 2 कप्स ऑफ आईस्क्रीम दिलेली आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे? एक्सपेक्टेड क्वांटिटी म्हणजे मीन कॅल्क्युलेट करायचं आहे. तर 25 पीपलचा आणि प्रत्येक पीपलला काय दिलेले आहे? 2 कप आईस्क्रीम दिलेले आहे. पहा 1 बाय 1 एक्झाम्पल आता सॉल्व करू. पहा याच्या सोल्युशनमध्ये काय दिलं आहे? सपोज x इज इक्वल टू क्वांटिटी ऑफ द आईस्क्रीम पर कप. एक्सला तुम्ही सपोज केलं आहे क्वांटिटी ऑफ द आईस्क्रीम पर कप. ठीक आहे, एक्स हे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन आहे 200 टू 250 मध्ये.
सो नोटेशनमध्ये राईट डाऊन केलं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. एक्स इम्प्लाईज युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन 200 to 250. फर्स्टमध्ये तुम्हाला प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायची आहे. कशाची प्रोबॅबिलिटी? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 230. आता तुम्हाला माहीत आहे समेशन ऑफ दी पी आय इज इक्वल टू काय असतं? 1 असतं. म्हणजे टोटल प्रोबॅबिलिटी किती असते? 1 असते. मग आपण प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 230ला कसं राईट डाऊन करू शकतो? 1 मायनस प्रोबॅबिलिटी एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 230. तर असं का लिहिलं आहे? कारण प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे. काय आलेला आहे? डिस्ट्रीब्युशन फंक्शन पहा. युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनचं डिस्ट्रीब्युशन फंक्शन तुम्ही त्याला ब्रॅकेट करून ठेवलं आहे पहा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आलता? एक्स मायनस ए डिव्हायडेड बाय बी मायनस ए. आता पहा इथे ए ची व्हॅल्यू आहे 200, बी ची व्हॅल्यू आहे 250. तर मग ती व्हॅल्यू जर त्या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट केली तर काय होईल? इज इक्वल टू 1 मायनस एक्स मायनस ए. इथे एक्सची व्हॅल्यू काय आहे? 230. कशावरून लिहिली? कारण प्रोबॅबिलिटी ऑफ कॅपिटल एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू स्मॉल एक्स असतो. तर इथे स्मॉल एक्स आला आहे 230. एक्स मायनस ए ची व्हॅल्यू आहे पहा 200 डिव्हायडेड बाय बी ची व्हॅल्यू 250 मायनस ए ची व्हॅल्यू 200. इथे डायरेक्टली 50 दिलं आहे. म्हणजे काय दिलं आहे? बी मायनस ए ची डायरेक्टली व्हॅल्यू दिलेली आहे पहा. 250 मायनस 200 किती येते? 50. जर हे सगळं सॉल्व केलं तर तुमचा आन्सर काय येणार आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 230 इज इक्वल टू 0.4. ठीक आहे. आता सेकंड नंबर सॉल्व करायचं आहे पहा. सेकंडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? तर मीन कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्या मीनचा यूज करून 25 पीपल्स अँड ईच पीपल फॉर 2 कप्ससाठी काय करायचं? सॉल्व करायचं आहे. तर मग मीन कसा कॅल्क्युलेट करणार? फॉर्म्युला माहिती तुम्हाला मीनचा, ॲव्हरेजचा. ई ऑफ एक्स इज इक्वल टू ए प्लस बी डिव्हायडेड बाय 2. ए ची व्हॅल्यू 200 प्लस बी ची व्हॅल्यू 250 डिव्हायडेड बाय 2 इज इक्वल टू 225. हा झाला तुमचा मीन. आता तुम्हाला काय करायचे? टोटल क्वांटिटी कॅल्क्युलेट करायचे. 25 पीपल अँड ईच पीपल फॉर 2 कप्स. देअरफॉर टोटल क्वांटिटी कंज्युम्ड इज इक्वल टू 225 इंटू 2 इंटू 25 इज इक्वल टू कॅल्सीवर कॅल्क्युलेशन करा पहा. तुमचं रिक्वायर्ड आन्सर राहणार आहे 11.25 किलोग्रॅम. ग्रॅमचं कन्वर्जन काय केलंय? तर किलोग्रॅममध्ये केलंय. ते तुम्हाला माहीतच असेल कसं करते. ठीक आहे. हे झालं तुमचं रिक्वायर्ड आन्सर. अजून एक एक्झाम्पल पाहूया पहा. तुमचा नेक्स्ट क्वेश्चन आहे. सपोज एक्स इज द युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑन क्लोज्ड इंटरवल 0 to 10. Find mean, second variance, third probability of x is greater than 4, fourth probability of x is less than or equal to 3, and fifth probability of 2 less than or equal to x less than or equal to 7. तर पहा कसं सॉल्व करायचं आहे. युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनचा मीन तुम्हाला माहीत आहे काय असतं? ए प्लस बी डिव्हायडेड बाय 2. आता युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन 0 to 10 मध्ये दिलेलं आहे. सो ए इज इक्वल टू 0 येईल, बी इज इक्वल टू 10 येईल. गिव्हन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन इज एक्स इम्प्लाइज यू ऑफ ए टू बी. देअरफॉर मीन इज इक्वल टू ए प्लस बी डिव्हायडेड बाय 2. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर तुमचा आन्सर काय येईल? तर 5 येईल. नेक्स्ट तुम्ही काय करणार आहेत? व्हॅरियन्स कॅल्क्युलेट करणार आहे. कशाचा? युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनचा. तर व्हॅरियन्सचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. व्हॅरियन्स इज इक्वल टू बी मायनस ए इट्स स्क्वेअर डिव्हायडेड बाय 12 इज इक्वल टू 10 मायनस 0 इट्स स्क्वेअर डिव्हायडेड बाय 12 इज इक्वल टू 100 डिव्हायडेड बाय 12 इज इक्वल टू 8.33. पहा सगळे कॅल्क्युलेशन्स आहेत. हे कॅल्सीवर कॅल्क्युलेशन तुम्ही काय करायचे आहेत. ठीक आहे. थर्ड काय कॅल्क्युलेट करायचे तुम्हाला? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 4. आता प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 4 तुम्ही कसं राईट डाऊन करू शकता? 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4.
आता तुम्हाला डिस्ट्रीब्यूशन फंक्शन माहीत आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स काय असतं, एक्स मायनस ए अपॉन बी मायनस ए. इथे एक्सची व्हॅल्यू येईल 4 आणि ए आणि बी तर तुम्हाला माहीतच आहे. मग डायरेक्टली फॉर्म्युला लिहिलाय पहा, इज इक्वल टू 1 मायनस इन ब्रॅकेट एक्स मायनस ए डिवायडेड बाय बी मायनस ए. Therefore probability of x is greater than 4 is equal to 1 minus probability of x is less than or equal to 4 is equal to 1 minus x ची व्हॅल्यू 4 minus a is 0 divided by b is 10 minus a is 0 is equal to सॉल्व केल्यानंतर काय येईल याचा रिक्वायर्ड आन्सर 0.6 येईल. नेक्स्ट probability of x is less than or equal to 3. पहा हे ऑलरेडी लेस दॅन ऑर इक्वल टूच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, त्यामुळे याला 1 मायनस करायचं नाही. डायरेक्टली फॉर्म्युला राईट डाऊन केला आहे पहा. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3. काय फॉर्म्युला आहे, एक्स मायनस ए डिवायडेड बाय बी मायनस ए. एक्सची व्हॅल्यू इथे 3 आहे. देअरफॉर 3 मायनस 0 डिवायडेड बाय 10 मायनस 0. हे सॉल्व केल्यानंतर तुमचा आन्सर काय येईल तर 0.3. नेक्स्ट पहा, फिफ्थ सॉल्व करून दिलेला नाही आहे, हे तुम्ही सॉल्व करायचं आहे. तर कसं सॉल्व करायचं आहे मी सांगते. प्रोबॅबिलिटी ऑफ 2 लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स अँड एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 7. पहा याचा लोअर बाउंड आहे 2 आणि अप्पर बाउंड आहे 7. आता इथे कोणता फॉर्म्युला यूज करतात तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता, इंटिग्रेशन ए टू बी 1 अपॉन बी मायनस ए डी एक्स. हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. पहा म्हणजे स्मॉल ए हा तुम्ही 2 घेणार आहे, बी हा 7 घेणार आहे, हा इंटरवलमध्ये घेणार आहे आणि आतमध्ये जो 1 अपॉन बी मायनस आहे तिथे तुम्ही ऑलरेडी युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनची व्हॅल्यू काय करणार आहे, सबस्टिट्यूट करणार आहे आणि त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर आन्सर फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे, तर हा 5th नंबरचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचा आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहू. पहा तुमचा नेक्स्ट पॉईंट आहे एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्यूशन. तर पहा यामध्ये काय सांगितलं आहे, अ कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल एक्स टेकिंग नॉन निगेटिव्ह व्हॅल्यूज इज सेट टू फॉलो एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्यूशन with mean theta if its probability density function p dot d dot f is given by f of x is equal to 1 upon theta into e raised to minus x upon theta where x is greater than or equal to 0, theta is greater than 0 and f of x is equal to 0. otherwise exponential distribution कशाने डिनोट करायचे पहा, खाली नोटेशन दिलाय, एक्स इम्प्लाइज एक्सपोनेन्शियल ऑफ इन ब्रॅकेट थीटा. इथे थीटा जो आहे त्याला काय म्हणणार आहे तुम्ही, मीन म्हणणार आहे. युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनमध्ये मीन काय होता, ई ऑफ एक्स होता. एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशनमध्ये मीन काय आहे तर थीटा आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉईंट पाहू. पहा नेक्स्ट नोट दिलेली आहे. फर्स्ट नोट, we shall verify f of x is the probability density function. तर कसं व्हेरीफाय करणार आहेत, तुम्हाला माहित आहे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शनची डेफिनेशन f of x काय पाहिजे, ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आणि सेकंड काय होतं, इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी f of x dx इज इक्वल टू 1. या दोन कंडिशन जर सॅटिस्फाईड होत असतील तर गिव्हन फंक्शन काय असतं, प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन असतं. तर पहा यामध्ये दोनही कंडिशन सॅटिस्फाईड होत आहे. फर्स्ट दिलाय ऑब्वियसली f of x is greater than or equal to 0 and second integration minus infinity to infinity f of x dx is equal to integration 0 to infinity 1 upon theta e raised to minus x upon theta dx. इथे f of x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आहे, त्यानंतर त्याचं इंटिग्रेशन घेतलंय. 1 अपॉन थीटा कॉन्स्टंट आहे तो बाहेर राहील. इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू मायनस एक्स अपॉन थीटा काय होईल, मायनस ई रेज टू मायनस एक्स अपॉन थीटा डिवायडेड 1 अपॉन थीटा. अप्पर लिमिट सबस्टिट्यूट करायचे, लोअर लिमिट सबस्टिट्यूट करायचे. ते जर सबस्टिट्यूट केलं तर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, 1 येणार आहे.
कारण ई रेस टू मायनस इन्फिनिटी काय असतं 1 ई रेस टू इन्फिनिटी आणि ई रेस टू इन्फिनिटीची व्हॅल्यू इन्फिनिटी देअरफॉर ई रेस टू मायनस इन्फिनिटी काय होईल तर 0 होईल. ठीक आहे. आणि ई रेस टू 0 काय असतो 1 असतो. तर सेकंड व्हॅल्यू इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स डी एक्स काय येईल 1 येईल. या दोनही कंडिशनवरून गिव्हन एफ ऑफ एक्स जे एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशनचं फंक्शन आहे ते काय होईल PDF दॅट इज दी प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन. तुम्हाला इथे कुठेही प्रूफ करायला विचारणार नाही आहेत, फक्त तुम्हाला माहीत असावं म्हणून हे सांगितले. ठीक आहे. आता नेक्स्ट याचं मीन अँड व्हॅरियन्स पाहणार आहे एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशनचा. ठीक आहे. पहा नेक्स्ट पॉइंट दिलेला आहे मीन अँड व्हॅरियन्स ऑफ दी एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन. तर काय दिले पहा मीन इज इक्वल टू ई ऑफ एक्स इज इक्वल टू थीटा, व्हॅरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू थीटा स्क्वेअर अँड स्टँडर्ड डेविएशन ऑफ एक्स इज इक्वल टू थीटा. तर पहा मीन अँड स्टँडर्ड डेविएशन इन द एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन आर इक्वल. तर मीन आणि स्टँडर्ड डेविएशन एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशनमध्ये इक्वल असतं हे लक्षात ठेवायचे. आणि व्हॅरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय आहे थीटा स्क्वेअर आणि इथे थीटा काय दिलेला आहे तर मीन दिलेला आहे. ठीक आहे. आता यावरचं एक्झाम्पल पाहू. पहा एक्झाम्पल पाहण्या अगोदर एक पॉइंट राहिला आहे डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ द एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन. तर डिस्ट्रीब्युशन फंक्शन काय आहे एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशनचं डायरेक्टली तुम्ही ब्रॅकेटमध्ये राईट डाऊन करून घेतलं तरी चालेल, एक्सप्लेनेशन तुम्हाला विचारणार नाही आहेत. तर काय आहे डिस्ट्रीब्युशन फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स इज इक्वल टू 1 मायनस ई रेस टू मायनस एक्स अपॉन थीटा. यामध्ये जो थीटा आहे तो काय आहे मीन आहे. ठीक आहे. तर या फंक्शनला काय करायचे ब्रॅकेट करून ठेवायचे. एक्झाम्पल सॉल्व करताना ही डिस्ट्रीब्युशन तुम्हाला फंक्शन काय होईल यूज होईल. यावरची एक नोट दिलेली आहे पहा, ती पण IMP नोट आहे, ती पण लक्षात ठेवायची. पहा नोट दिलेली आहे इफ एक्स इज लाइफ टाइम ऑफ अ कंपोनंट प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन स्मॉल एक्स is taken as reliability function or survival function. Here probability of x is greater than equal to small x is equal to 1 minus probability of capital X is less than or equal to x is equal to 1 minus probability of x is less than or equal to x means काय तर distribution function fx of x आणि त्याचीच व्हॅल्यू काय दिलेली होती 1 मायनस इन ब्रॅकेट 1 मायनस ई रेस टू मायनस एक्स अपॉन थीटा. मग 1 गेट कॅन्सल होईल आणि राहील व्हॅल्यू काय ओनली ई रेस टू मायनस एक्स अपॉन थीटा. तर मग न्यू फॉर्म्युला तुमचा काय तयार होईल प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन स्मॉल एक्स इज इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स अपॉन थीटा. तर ही नोट लक्षात ठेवायचे पहा, याचा यूज करून पण तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकता. पहा नेक्स्ट एक्झाम्पल दिलंय सपोज लाइफ टाइम ऑफ अ सर्टन मेक ऑफ TV tube is exponentially distributed with mean life 1600 hours. What is the probability that first number the tube will work up to 2400 hours, second the tube will survive after 1000 hours. तर पहा गिवन मध्ये काय दिलंय तर गिवन हे एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन फंक्शन आहे, त्यामध्ये मीन दिलाय दॅट इज द व्हॅल्यू ऑफ थीटा इज इक्वल टू 1600 दिलेली आहे. तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचे प्रोबॅबिलिटी फर्स्ट नंबर कशाची प्रोबॅबिलिटी the tube will work up to 2400 that is the probability of x is less than or equal to 2400. आणि सेकंड मध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर प्रोबॅबिलिटी आफ्टर द 1000 hours that is the probability x greater than 1000. तर पहा सोल्युशन मध्ये गिव्हन हे एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन फंक्शन आहे, तुम्ही x सपोज केलाय x is the number of hours that the TV tube work.
given is the exponential distribution and mean theta is equal to 1600. आता probability of x is less than or equal to x ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे काय आहे, डिस्ट्रीब्यूशन फंक्शन मध्ये तुम्ही पाहिलेला आहे 1 मायनस ई रेज टू मायनस एक्स अपॉन थीटा हा फॉर्म्युला येतोय पहा प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करण्याचा. मग फर्स्ट नंबर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज लेस दॅन और इक्वल टू 2400 इज इक्वल टू फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. स्मॉल एक्सची व्हॅल्यू आहे 2400, थीटाची व्हॅल्यू आहे 1600. नेक्स्ट व्हॅल्यू येईल पहा 1 मायनस ई रेज टू मायनस 1.5. कॅल्सीवर ही व्हॅल्यू काय करायची कॅल्क्युलेट करायची. तुमचा आन्सर येईल पहा 0.77687. सेकंड नंबर काय करायचं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 1000 कॅल्क्युलेट करायचं आहे. इथे तुम्हाला नोटचा यूज करायचा आहे पहा. तर काय व्हॅल्यू आली ई रेज टू मायनस एक्स अपॉन थीटा. एक्स आहे 1000, थीटा आहे 1600. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होईल व्हॅल्यू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 1000 इज इक्वल टू ई रेज टू मायनस 0.625. तर याचा आन्सर काय येईल पहा कॅल्सीवर कॅल्क्युलेट करा इज इक्वल टू 0.5353319. तर मग प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 1000 किती येईल 0.5353319. हे झालं तुमचं रिक्वायर्ड आन्सर. ई रेज टू मायनस व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची आहे तर एक्सपोनेन्शियलचं बटन शिफ्ट करायचे किंवा दाबायचे आणि त्यानंतर जी वरची एक्सपोनेन्शियल किंवा पॉवरची जी व्हॅल्यू आहे ती सबस्टिट्यूट करायची आणि इक्वल टूचं साइन. ही स्टेप केल्यानंतर तुम्हाला एक्सपोनेन्शियलची व्हॅल्यू काय मिळणार आहे आन्सर मिळणार आहे. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहणार आहे. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पॉईंट पाहू. ठीक आहे, थँक्यू.